उद्धव ठाकरेंना मनसेचा आणखीन एक सर्वात मोठा झटका. मनसे आणि भाजपची युती होणार. बाळा नांदगावकर यांच्या सूचक विधानाने खळबळ. महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच एकत्र आली होती. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी आमची युती कायम राहील असं वारंवार सांगितलं होतं. महापालिका निवडणुकीत दोन्ही नेत्यांना फारसं यश आलेलं नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंसोबतची युती कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या घटनेला 8 दिवसही होत नाहीत. तोच मनसेनं कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांना पहिला झटका दिलेला आहे आणि त्या झटक्यातून ठाकरे गट सावरत नाही तोपर्यंत मुंबईतही मनसेकडून ठाकरे गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तसं सूचक विधान करून ठाकरे गटाची झोप उडवून दिली आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात काय राजकीय गणितं तयार होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. बाळा नांदगावकर यांनी स्थानिक पातळीवर कल्याण डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठे कोणते निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. मुंबईमध्ये काय होऊ शकते हे मी आता सांगू शकत नाही, कारण स्थानिक पातळीवर कुठे काही होतं. तुम्ही चंद्रपूरला बघा काय झालं, कोकणात बघा काय झालं, असं सूचक विधान केलेलं आहे. पुढे ते म्हणाले की ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली झालं त्यावर पक्ष कारवाई करू शकतो, त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस झाले आहेत. पुढची प्रक्रिया सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांची गटनोंदणी सुरू झालेली आहे. आज मनसेचे 6 नगरसेवक नवी मुंबईतील बेलापूरच्या कोकण भवनात गटनोंदणीसाठी गेले आहेत. मुंबई महापालिकेत मनसेचा 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्यासोबत 5 नगरसेवक मिनी बसमधून नवी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे वरिष्ठ नेते सोबत असल्याचं चित्र आहे. संपल्याच्या नंतरही आरक्षण सुरू होईल. हा, ते त्याच्या माझं तेच म्हणणं आहे ना. त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलारी करणार असेल तर माहिती नाही देवावरती कोण विश्वास ठेवला. आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावर विश्वास ठेवा. हा, म्हणूनच म्हटलं देवावर कोण विश्वास ठेवेल. आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय. तुम्ही नियमावली दाखवता त्या नियमाप्रमाणे वागत आहे ना. मग 3 तर आरक्षण टाकलं पाहिजे होतं एसटीचं. तुम्ही टाकलेलंच नाही. 2 जर टाकलं ते आमची चूक नाही. तुम्ही तुमच्या युटी डिपार्टमेंटला विचारा. सर, केडीएमसी मध्ये तुम्ही शिंदेच्या सकाळी शिवसेनेला सांगितलं ना बाबा, घडी घडी किती त्या विषयावरती बोलतो. नाही, परंतु तुम्ही सूचक वक्तव्य विश्वासार्हता कुठेतरी कमी होते. मला असं वाटतं संजय राऊत साहेब आणि राज ठाकरे साहेबांची आत्ताच मिटिंग झालेली आहे. त्या मिटिंगमध्ये काय झालं त्याची मला कल्पना नाही, कारण मी गेल्यानंतर मला कळेल. पण तशा प्रकारचं कुठेही झालेलं नाही. परंतु राजकारणात काही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य तुम्ही केलं. राजू पाटील जे आहेत ना, मला असं वाटतं स्थानिक की नेत्यांनी विचारलं नाही का अशा प्रकारे निर्णय? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, स्थानिक पातळीवरती आम्ही तशा प्रकारे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवरती आपापल्या युत्या आघाड्या करायचा निर्णय घेतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला बीजेपी आणि काँग्रेस एकत्र आली, कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आली, काय त्याप्रमाणे ह्या लोकल लेवलवरती होत असतात. परंतु साहेबांना मला वाटत नाही माहिती असावी याची, त्यामुळे ते साहेब त्याच्यावरती परंतु तुम्ही सकाळी एक सूचक वक्तव्य केलं की राजकारणात काही घडू शकतं. ती गोष्ट वेगळी आहे ना. ती काही घडू शकते ही गोष्ट वेगळी आहे. राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो ना. ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना. तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय, त्याच्यावरती बोला ना. राजू पाटलांना प्रेशरमध्ये आणलं जातं असं एक चर्चा आहे अंतर्गत. आता मला कल्पना नाही, ते राजू पाटलांना तुम्हाला विचारायला लागेल. ज्या श्रीकांत शिंदेवरती टीका करत होते, त्या श्रीकांत शिंदेबरोबर आता सत्तेत सहभागी झाले, त्यामुळे सत्तेसाठी काही पण का. पण तुम्ही पण म्हणजे जो आतापर्यंत प्रश्न उपस्थित केला जात होता की राजकीय नेते सत्तेसाठी कोणत्याही पक्षामध्ये जातात आणि सहभागी होतात, त्यात मला असं कोणत्याही वाटतं पक्षाला मी नियम माझा लागू होता? प्रिन्सिपल खूप पाळलेला माणूस आहे, परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते समजा आपण मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो, या सगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या विषयावरती मी बोलू शकतो. मुंबईमध्ये पण अशा प्रकारे होऊ शकतं का, शक्यता आहे का? नाही, विषय असा आहे, मुंबईमध्ये आता काय करायचं काय नाही करायचं ते पक्षाचे प्रमुख ठरवतात. नाही, मला असं वाटतं कसं आहे की पक्षप्रमुख म्हणजे राजू पाटलांनी तिथं निर्णय जर एखादा घेतला असेल तर तो निर्णय त्यांनी काय समजून घेतलाय त्याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल. परंतु त्यांनी विश्वासात घेतलं नाही का? नाही, मला कल्पना नाही त्याची ना. ते पक्षश्रेष्ठीत उत्तर देऊ शकतात. कारण असं आहे की कारण
संजय राऊत थेट दावा करतात की राजकारणाला हे सगळं माहितीच नाही. मी तेच म्हणतो ना, माहीत नसावं ते तर तुम्हाला सांगतो. तर तुम्ही म्हणालात की काही निर्णय मनापासून घ्यावे लागतात, काही निर्णय मनाच्या विरोधात ते जाऊन घ्यावे लागतात. केडीएफसीचा निर्णय मनापासून आहे की मनाच्या विरोधात? माहितीच नाही ना, राजू पाटील त्याच्यावर कळेल त्यांच्या मनापासून आहे का त्यांच्या नाही. तुमच्या मानसिकतेचं काय? माझी मानसिकता एकदम मी स्ट्रेट माणूस आहे. हो, पण तुम्ही म्हणाला माझं वैयक्तिक मत नसतं, पक्षामध्ये वैयक्तिक मताला महत्व नसतं. नियमानुसार चालणारा माणूस आहे असं तुम्ही म्हणालात. हो. हा निर्णय तुमच्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा आहे? हा मनाच्या सोबतचा आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, वैयक्तिक धारणा तरी काय आहे? माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला मी स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. माझा स्ट्रेट स्वभाव असल्यामुळे मी स्ट्रेट बोलतो. मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडली. मुंबईबाबतची भूमिका तटस्थ राहील का? मुंबईच्या माहिती नाही, ते पक्षप्रमुख ठरवतात. आता मी ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.